बातमी कळाली की गंधर्वराज तुंबरू शिवपुराण आहे सांगणार. एवढी बातम्या ऐकल्याबरोबर शिवपुराण ऐकण्याकरता देवर्षी, महर्षी, ब्रह्मर्षी, अनेक तपस्वी मुनी त्या विंध्याचल पर्वतावर ऐकण्याकरता आले. आपापल्या झोपड्या पर्णकुट्या तयार केल्या, आपापले पाल दिले आणि त्या ठिकाणी 7 दिवस 8 दिवस तसंच शिवपुराण 11 दिवस असते. किती? कारण महादेवाचं स्वरूप किती आहे? एकादश रुद्र. महादेवाला अभिषेक करायचा असेल तर 11 वर्णातच करतात. 11 रुद्र आहेत. 11 दिवस शिवपुराण असतं. आता 3 दिवसात वाचायले, 5 दिवसात वाचायले, 7 दिवसात. आपलं 7 दिवसातच झालं. काय करताना विलास. गंधर्वराज तुंबरूने हातामध्ये विना घेतला. गिरिजे स्कंदमातस्त्वं सेविता सर्वदा नरैः सर्व सौख्य प्रदे शंभु प्रिय ब्रह्मस्वरूपिणे सर्व सौभाग्यदायिनी. गंधर्व राजाने भगवान शंकराचं स्तोत्र केलं. प्रसन्न चित्ताने स्तोत्र समुदाय ऐकू लागला आणि गाण्याला प्रारंभ देते गेला. भस्म ओटी रुंडमा, भस्म ओटी रुंडमाळा, भस्म ओटी रुंडमाळा, भस्म ओटी रुंडमाळा. हत्ती त्रिशूळ नेत्री ज्वाला, हत्ती त्रिशूळ नेत्री ज्वाला. व्याघ्रांबर गजय चर्म व्याघ्रांबर, गजय चर्म व्याघ्रांबर, गजय चर्म व्याघ्रांबर, गजय चर्म व्याघ्रांबर, गजय चर्म व्याघ्रांबर. गाण्याला प्रारंभ केला. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. श्रोत्र समुदाय आनंदाने डोलू लागला. विंध्याचल पर्वतावर किती कमाल आहे. ऐकणाऱ्याची तरी किती पुण्य ऐकणारच. आनंदाने ऐकू लागले आणि गाण्याच्या मधुर स्वर लहरी मधून आसमंतामध्ये एक आनंदाचा अनुभव येऊ लागला. सगळं वातावरण प्रसन्न देते होत. आहे की नाही प्रसन्न? थंडी जरी वाजत असली तर उन्हात बसता येत. ऊन जर नको वाटलं तर पुन्हा सावलीत यावं वाटतं. प्रसन्न वातावरण आहे. शंकराचा तो दरबार आहे. नारद आपला तुंबर स्वतः त्या ठिकाणी शिवपुराण सांगू लागले आणि ते पिशाच मात्र बांधलेले, पाशानं बांधलेले आहे. ते फक्त एवढं आहे की गोकर्ण कुठं आपला धुंदुकारी कुठं बसला होता. भागवतात कथा आहे बांबू मध्ये. जस भागवत कथा झाली तस एक एक गाठीमध्ये स्फोट झाला आणि सप्तपातकातून जो मुक्त झाला. त्याप्रमाणे हा तुंबरू आणि या तुंबरूने आसमंत भरून गेला. भगवान शंकराच्या कथा सुरू झाल्या. आनंद ओसंडत होता. वातावरण प्रसन्न देते होतं आणि अशा प्रकारे शिवपुराणामध्ये स्वस्त माहितीये का ऐकलं